ठाणे शहरामधील 4400 इमारती धोकादायक, यातील 96 इमारती अति धोकादायक असल्याची ठाणे महापालिकेची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहर एमएमआर विभागामध्ये सर्वाधिक उष्ण शहर। मुरबाडमध्ये रविवारी दुपारी 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळी कडधान्यांची आवक वाढल्यानं भावामध्ये घसरण। एपीएमसीमध्ये चणा डाळ 12%, तूर डाळ 5% आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव 14% घसरले। सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद। 16 मार्चपर्यंत होळीनिमित्त गर्दीची शक्यता, गृहीत धरून खबरदारी। घाटकोपर ते वर्सोवापर्यंत धावणारी मेट्रो 1 ची सेवा आता अंधेरीपर्यंत सुरू होणार। घाटकोपर ते अंधेरी दरम्यान अतिरिक्त मेट्रो चालवण्याचा निर्णय। घाटकोपर अंधेरी प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा। मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद। मागील 2 महिन्यांमध्ये 50,739 प्रवाशांनी प्रवास केला। मध्य रेल्वेची माहिती। मुंबईच्या गोरेगावमधील मोतीलाल नगर वासीय म्हाडा विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प खासगी विकासकांना देण्याची परवानगी हायकोर्टानं म्हाडाला दिल्यानंतर रहिवासी निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। मुंबईमध्ये महिलांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये 2023च्या तुलनेमध्ये मोठी वाढ। 2024मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर। गेल्या वर्षी महिलांसंबंधी 4789 घडलेल्या गुन्ह्यांची नोंद। अत्याचार, विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत मुंबईत दर दिवसाला 13 गुन्ह्यांची नोंद। सर्व इलेक्ट्रिक बस चालवणाऱ्या चालकांना प्रशिक्षण बंधनकारक। कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर बेस्टकडून खबरदारी। दिंडोशी ट्रेनिंग सेंटरमध्ये चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार।